नमस्कार. सोनाली किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सोनाली किचनमध्ये आपण नवनवीन पदार्थ बघतोच नेहमी, पण आज काहीतरी विशेष आहे. ते म्हणजे आज आपण तयार करणार आहोत एक घरगुती आयुर्वेदिक चूर्ण, जे की बद्धकोष्ठता, पोटाचे काही प्रॉब्लेम, अपचन ह्या सगळ्यांवरती रामबाण उपाय. ते चूर्ण कोणतं आहे तर चला बघूयात. यासाठी आपल्याला लागणार आहेत जिरे, ओवा आणि बडीशेप. हे तिन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे. जे आपल्यासमोर इथं आपण आता वाट्या ठेवलेल्या आहेत त्या प्रत्येकामध्ये 100-100 ग्रॅम जिरं, बडीशेप आणि ओवा घेतलेला आहे. हे तिन्ही एकत्रित करायचं आहे आणि तिन्हीचं आपण चूर्ण करणार आहे. ते कसं करायचं ते पाहूयात. गॅसवरती एक कढई घ्यायची. त्या कढईमध्ये हे तिन्ही जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते एकत्रित करायचे. प्रत्येक घरामध्ये 3 पदार्थ सहजरित्या असतातच. आणि विशेष म्हणजे जिऱ्याचं महत्त्व असं आहे की जिरे हे अत्यंत थंड असा पदार्थ आहे. त्याबरोबर बडीशेप सुद्धा थंड पदार्थ आहे. त्यामुळं ज्यांना कोणाला उष्णतेचा प्रॉब्लेम आहे, हीटचा प्रॉब्लेम आहे, तो याने कमी होतो. आणि हे तिन्ही जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते एकत्रित करायचे आणि त्यानंतर थोडंसं ह्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त करपवायचं नाही, तर एक मध्यम असं त्याला आपण भाजून घ्यायचं आहे. आणि हा चूर्णाचा वापर मी स्वतः गेली 5 ते 6 महिने करतोय आणि ह्याचा रिझल्ट मला एकदम जबरदस्त मिळालेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा किंवा आणि हीटचा प्रॉब्लेम असेल तर हे चूर्ण नक्की घरात तयार करा. ह्याचं सेवन करा. थोडासा रिझल्ट याला वेळ लागतो, पण रिझल्ट 100% मिळतो. तर असं मंद आचेवरती थोडंसं हे तिन्ही जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते भाजून घ्यायचे अगदी छान मस्तपैकी. आणि भाजून घेऊन झाले तर नेहमीप्रमाणे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते बारीक करायचे. आणि अगदी सहजरित्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारे 3 पदार्थ, आपल्या किचनमध्येच आयुर्वेदाने दिलेले काही असे मसाल्याचे पदार्थ असतात की ते आपले असाध्य असे रोग देखील सहज बरे करू शकतात. पण ते समजणं आणि त्याचा सातत्याने वापर करणं हे गरजेचं आहे. तर रोज आपण चमचमीत पदार्थ, वेगवेगळे पदार्थ बाहेर खातच असतो, पण त्या शरीराची काळजी घेऊन अशी देखील काहीतरी पदार्थ नवीन आपण तयार केले पाहिजेत आणि ते नक्कीच ट्राय केले पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण इथं आता ते भाजून घेतोय आणि जवळपास हे आपले तिन्ही मसाल्याचे पदार्थ चांगले असे भाजलेले आहेत आता. आणि आता आपण हा आपली शेगडी बंद करतोय. आणि शेगडी बंद करून झाल्यानंतर ह्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं. आणि त्यानंतर हे तिन्ही ह्या अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अशी याची बारीक पावडर करायची. आणि ही पावडर झाली की रोज संध्याकाळी रात्री जेवून झाल्यानंतर झोपण्यापूर्वी 1 चमचा रोज संध्याकाळी आणि सकाळी उपाशीपोटी 1 चमचा फक्त खायचा. आणि त्यानंतर 1 ते 2 महिन्यानंतर किती फरक पडतो ते तुम्ही स्वतः अनुभवा. तर अशाच नवनवीन पदार्थांसाठी, आयुर्वेदिकच्या नवनवीन पदार्थासाठी, जेवणाच्या नवनवीन पदार्थासाठी आपल्या सोनाली किचनला नक्की फॉलो करा. धन्यवाद.